अंगणवाडीबाबत धडाकेबाज नवीन अपडेट. अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आली मोठी धक्कादायक बातमी. तर भरतीत गैरव्यवहार, चौकशी सुरू, दिले थेट आदेश. 13 मे थेट गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपासात वेग. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडीत भरती गैरव्यवहार, सीलबंद अर्ज फोडून गैरव्यवहार केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश. मयुरेश कवड, मुरंबा, ठाणे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान बालकांना पोषण आहार व शिक्षणाचे प्राथमिक धडे मिळावेत यासाठी अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत अनेक पदे रिक्त असून या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्या योगिता शिरसे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुले यांच्याकडे केली. मुरबाडमधील एकात्मिक बालविकास प्रकल्प एक मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यात अंगणवाडी सेविका 14 पदे आणि मदतनीस 38 पदे अशी 52 पदे भरतीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी अनेकांनी अर्ज देखील केले आहेत, परंतु महिला बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे, त्यांची पत्नी आणि शिपाई यांनी यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिटाचे सील फोडून अफरातफर. रविवारी सुट्टीच्या दिवशी भरती अर्जाचे सील फोडून कागदपत्राची अफरातफर करत येदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा शिरसे यांचा आरोप आहे. भरती प्रक्रियेत पाकिट फोडल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत. भरती अर्जाचे सील फोडताना कोणतीही टिप्पणी टाकण्यात आलेली नव्हती, तसेच आदेशही काढण्यात आलेले नव्हते. इतकंच नाही तर समितीवरील सदस्यांच्या सक्षम सह्या न घेता येदे यांची पत्नी कुठल्या अधिकारात कार्यालयात आली आणि कार्यालयातील कागदपत्रे कशी काय हाताळली असा सवालही शिर्के यांनी उपस्थित केला. सीओनी दिले चौकशीचे आदेश. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच चौकशी सुरू असताना पर्यवेक्षिका प्रभारी कार्यभार स्वीकारलेल्या निशा तरमळे यांना कोणत्याही प्रकारची नियुक्तीचा अधिकार नसताना त्यांनी नियुक्त्या कुठल्या अधिकाराने केल्या असा सवालही शिर्के यांनी केला. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मौन धारण केले. सदर प्रकरणी दोषींवर कारवाईस टाळाटाळ केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात असल्याचा इशारा शिर्के यांनी दिलाय. दरम्यान शिर्के यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.